नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत फ्रूट कस्टर्ड। तर इथे मी 4 कॉम्बिनेशनचे फ्रूट्स घेतले आहे। बघू शकता कस्टर्ड अगदी छान होतं, पण याला अजिबात कस्टर्ड पावडरची गरज नाही किंवा दूध घट्ट करून घेण्याची गरज नाही। तर अगदी सोपी प्रोसेस आहे। तर इथे मी 2 चिक्कू, 2 सफरचंद, ग्रेप्स आणि 4 बनाना घेतले आहे। तर हे आपण बारीक कट करून घेऊया। ग्रेप्स पण आपण बारीक कट करून घेणार आहोत। याला कस्टर्ड पावडर किंवा कुकिंगची गरज नाही, पण टेस्ट याची खूप छान लागते। तर इथे आपले ग्रेप्स कट करून झाले। बनाना छोटे बनाना आहे, वेलची बनाना, त्यामुळे हे मी 4 घेतले आहे। तर बनाना पण कट करून झाले। आपण सर्व फ्रूट्स एका बाउलमध्ये ट्रान्सफर केले। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2.5 वाटी नारळाचं दूध घेतलं आहे। तर यामध्ये 5 चमचे छोटे गूळ पावडर आणि अगदी किंचित मीठ हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ। तर मिक्सरला फिरवलं, आपली गूळ पावडर छान मिक्स झाली। तर हे आपण यावर पोअर करू। तर आपले फळं छान यामध्ये भिजले पाहिजेत, इतकं दूध आपल्याला पाहिजे असतं। तर आपलं प्रोसेस तर इथे कंप्लीट झाली, पण याला आपण 2 तास फ्रीजला ठेवणार आहोत। फ्रीजला ठेवल्यानंतर दूध छान घट्ट होतं आणि कस्टर्डची टेस्ट पण अजून छान लागते। तर आता सर्व करूया। तर सर्विंगसाठी तुम्ही यावर ड्रायफ्रूट्सचे काप वापरू शकता। तर इथे मी ड्रायफ्रूट्सचे काप घेतले आहे, काजू, बदाम, पिस्ता। नंतर यावर मी स्ट्रॉबेरीचे काप घातले आहे। याऐवजी डाळिंब वापरलं तरी चालेल। तर इथे आपलं कस्टर्ड बनवून तयार आहे। नक्की बनवून बघा, खूप छान लागतं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।